नमस्कार मित्रांनो. आज आपण जी भयानक अशी घटना पाहणार आहोत ही घडली आहे जालना जिल्ह्यातील सिरसवाडी आसपासच्या परिसरामध्ये. याच भागात राहत होती वनिता गायकवाड. वय साधारण 30च्या आसपास असेल. लग्न झालेलं, 2 मुलांची ती आई. घरात सकाळपासून रात्रीपर्यंत जबाबदाऱ्या, स्वयंपाक, मुलांचं शिक्षण, नवऱ्याची सेवा आणि संसार सांभाळताना तिचं स्वतःचं अस्तित्वच कुठेतरी हरवत चाललं होतं. तिचा नवरा सतीश हा खूप मेहनती माणूस होता. दिवसभर काम करून घरी यायचा, पण त्याचा स्वभाव मात्र जरा कठोर होता. सुरुवातीला संसारात थोडा गोडवा होता, पण दिवसेंदिवस तो कमी होत गेला. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक वाटायचं, पण घरात तिच्या आणि नवऱ्याच्यामध्ये सतत तणाव वाढत चालला होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे, संवाद कमी झाला होता आणि एक प्रकारची भावनिक दरी निर्माण झाली होती. नवरा कामावरून थकून घरी यायचा, पण घरात आल्यानंतरही शांतता नव्हती. कधी मुलांवरून वाद, कधी खर्चावरून, तर कधी उशिरा आलेल्या उत्तरांवरून. वातावरण तापायचं. हळूहळू घरात प्रेमापेक्षा जास्त भीती आणि दडपण निर्माण झालं होतं. या सगळ्या वातावरणात वनिता स्वतःला एकटी समजू लागली होती आणि याच एकटेपणानं तिच्या आयुष्यात एक नवीन वळण आणलं. त्याच गावात कामानिमित्त एक माणूस येत होता. नाव प्रदीप शिंदे. दिसायला साधा, पण बोलण्यात अतिशय आत्मविश्वास असलेला व्यक्ती. तोही विवाहित होता. त्यालाही एक लहान मूल होतं आणि घरी पत्नी होती. पण बाहेरच्या जगात तो वेगळाच माणूस होता. लोकांसोबत सहज मिसळणारा, बोलण्यात समजून घेणारा आणि समोरच्याला आपलंसं वाटेल असा त्याचा स्वभाव होता. वनिताची आणि प्रदीपची ओळख सुरुवातीला फक्त साध्या बोलण्यातून झाली. कधी कामाचा विषय, कधी गावातील चर्चा, कधी साधी चौकशी. पण हे साधं बोलणं कधी हळूहळू वाढत गेलं हे दोघांनाही कळलं नाही. वनिताला प्रदीपमध्ये तो आधार दिसू लागला जो तिला घरी मिळत नव्हता, आणि प्रदीपला वनितामध्ये ती भावनिक जवळीक जाणवू लागली जी त्याच्या संसारात हरवत चालली होती. कारण बायको तर होती, पण त्याचं मन भरत नव्हतं. ती मुलांमध्ये व्यस्त होती. त्यामुळे कुठेतरी प्रदीप 2 मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. पहिल्यांदा त्यांचा नात फक्त मैत्री वाटत होतं, पण हळूहळू त्या मैत्रीला वेगळं वळण मिळालं. कारण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे दोघेपण विवाहित होते आणि आपल्या आयुष्यात कंटाळलेले होते. त्यामुळे हे नातं कोणत्या दिशेला चाललं आहे याची कल्पना दोघांना पण होती. मैत्रीच्या नावाखाली घ्यायचा होता फक्त शरीराचा आनंद. आणि थोड्याच दिवसात ती संधी आली. एक दिवस वनिताचा नवरा एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होता. तेव्हा तिच्या लक्षात आले की त्याला यायला संध्याकाळ होणार आहे. मग काय, जसा तो लग्नाला निघून गेला तसं तिने लगेचच प्रदीपला कॉल केला आणि बोलावून घेतले. येताना तो मेडिकलमध्ये थांबला आणि बाकीची सामग्री घेतली. घरी आल्यानंतर तिने आजूबाजूला बघून त्याला आत ओढले आणि कडी लावून घेतली. आता आत गेल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे. प्रदीपने पुढची सूत्र हातात घेतली आणि वनिताला चोळायला सुरुवात केली. तिच्या नवऱ्यापेक्षा त्याचा स्टॅमिना बराच जास्त होता. त्यामुळे त्याने चांगला 2 तास तिचा घाम काढला आणि तिला तृप्त करूनच बाजूला झाला. तिचा नवरा हा संध्याकाळी येणार होता, त्यामुळे 1 तासानं त्यांनी अजून एक राऊंड केला आणि सगळं झाल्यानंतर त्याने तिथून काढता पाय घेतला, जेणेकरून कोणी पाहू नये. थोड्या दिवसानंतर त्यांनी परत हा प्रकार करायला सुरुवात केली. आता गावात कुजबूज सुरू झाली होती. काही लोकांना संशय आला होता की वनिता आणि प्रदीपमध्ये काहीतरी चालू आहे. पण सुरुवातीला कोणी स्पष्ट काही बोललं नाही. पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. वनिताचा नवरा सतीशला काही गोष्टी जाणवायला लागल्या होत्या. ती फोनवर लपून बोलायची. बाहेर जायला नेहमी वेगवेगळी कारणं सांगायची. उशिरा घरी यायची. त्याच्या मनात संशय वाढत चालला होता. एक दिवस त्याने थेट विचारलं, "तू कोणाशी बोलतेस इतकं?" वनिता गप्प राहिली. हे गप्प राहणं सतीशच्या रागाला अधिकच वाढवत होतं. घरात रोज भांडणं सुरू झाली. कधी आवाज वाढायचा, कधी शांतता असायची. पण त्या शांततेतही तणाव दडलेला असायचा. सतीश वारंवार म्हणायचा, "आपली मुलं बघ एकदा, संसाराकडे लक्ष दे. हे काय चालवलंयस तू? लोक काय बोलत आहेत तुझ्याबद्दल याची कल्पनाही नसेल तुला." पण बायको वनिताचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या मनात एकच गोष्ट येत होती,
घरात मला समजून घेणारं कोणी नाही. नवरा तर अजिबात नाही. प्रदीपच माझ्यासाठी आता सगळं काही आहे. दुसरीकडे प्रदीपचं आयुष्यही साधं नव्हतं. घरी पत्नी आणि मुलं होती, पण त्याच्या आयुष्यात बाहेरचं हे नातं आता त्याला जास्त आकर्षित करत होतं. वनितासोबत तो वेगळाच माणूस बनत होता. तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याला वेगळं समाधान देत होते. म्हणून नेहमीच तो तिला कधी हॉटेलला तर कधी लॉजला घेऊन जायचा. जिथे एकांत मिळेल तिथे ते दोघेही जायचे. एक वेगळीच दुनिया त्यांनी सुरू केली होती आणि या दुनियेला वनिता प्रेम समजून बसली होती. पण एक गोष्ट स्पष्ट होती की प्रदीप कधीच आपलं घर सोडणार नव्हता. बायको मुलं सोडून वनिताला निवडणार नव्हता. त्याला दोन्हीही जगं हवी होती. एकीकडे संसार आणि दुसरीकडे हे गुप्त अनैतिक नातं. आणि हेच सर्वात धोकादायक होतं. वनिता आणि प्रदीपचं नातं आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जात होतं. पण आता दोघंही हे नातं थांबवू शकत नव्हते. त्यांना माहिती होतं की हे सगळं चुकीचं आहे. आपलं हे प्रेमाचं नातं समाज मान्य करणार नाही, पण भावना आणि आकर्षण यांच्यापुढे विचार हरत चालले होते. गावात त्यांच्याबद्दल चर्चा वाढत होती. काही लोक थेट बोलत होते, काही जण फक्त अंदाज लावत होते. पण या सगळ्यांचा परिणाम वनिताच्या घरात सर्वात जास्त जाणवत होता. एके दिवशी सतीश लवकरच कामावरून घरी परतला. मुलं एकटीच अभ्यास करत बसली होती. आई कुठे गेली? त्याने विचारलं. बाबा, आम्ही शाळेतून आल्यापासून आई घरात नाही, मुलांनी सांगितलं. सतीशचा संशय खात्रीत बदलला. त्या रात्री सतीश वनिताला उशिरा घरी येताना पाहिलं आणि त्याचा राग अनावर झाला. त्या दिवशी घरात मोठं भांडण झालं. आवाज इतका वाढला की शेजारीही ऐकत होते. सतीश म्हणत होता, तू आमचं आयुष्य बर्बाद करते आहेस. तुझ्या या वागणुकीमुळे आपल्या मुलांचं काय होईल याचा तरी विचार केला आहेस का तू? वनिता मात्र शांत होती, पण त्या शांततेत एक वेगळीच वेदना होती. त्या रात्री भांडण इतकं वाढलं की वनिता रागाने घरातून बाहेर पडली. अंधार होता, रस्ता शांत होता आणि तिच्या मनात गोंधळ होता. तिने प्रदीपला फोन केला. मी आता माझ्या घरी राहू शकत नाही. सगळं संपवून टाकायचंय मला. मला जगायचंच नाही. तुझ्यासोबतच राहायचंय. आपण दोघं कुठेतरी पळून जाऊन लग्न करूया. एकत्र संसार करू. सुखाने राहू. ती रडतच त्याला म्हणत होती. पण फोनच्या दुसऱ्या बाजूला प्रदीप काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात वेगळे विचार चालू होते. तो म्हणाला, आपण दोघं या जगात एकत्र राहूच शकत नाही ग. लोक आपल्याला कधीच असं स्वीकारणार नाहीत. आपण एकच मार्ग निवडू. वनिताचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. तिला वाटलं होतं की तो तिच्यासाठी सगळं सोडेल. त्याची बायको, मुलं, अगदी जगही सोडेल. इतका प्रेम करतो तो तिच्यावर. त्याच रात्री दोघांचं ठरलं की दोघंही शिवाराच्या जवळच्या कालव्याजवळ घेटतील. तिथेच त्यांच्या आयुष्याचा काहीतरी निर्णय होईल असं त्यांना वाटत होतं. तर रात्री अंधार दाट होता. वारा थंड होता आणि कालव्याजवळ पाण्याचा आवाज शांततेला अधिकच भयानक बनवत होता. वनिता आणि प्रदीप दोघेही तिथे पोहोचले. काही क्षण दोघेही गप्प उभे होते. दोघांच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या. वनिताच्या मनात प्रेम, विश्वास आणि थोडी भीती होती, तर प्रदीपच्या चेहऱ्यावर शांतता होती. पण त्या शांततेच्या मागे काहीतरी वेगळंच लपलेलं होतं. मग प्रदीपने तिच्याकडे पाहून म्हटलं, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आता. आता सगळं संपवू आपण. तुझा नवरा तुला माझं होऊ देणार नाही आणि माझी बायकोही मला तुझं होऊ देणार नाही. हा समाज आपल्याला जगू देणार नाही. सोबत जगता आलं नाही म्हणून काय झालं? सोबत मरता तर येईल? तो तिच्याकडे पाहून म्हणाला. वनिता थोडी पुढे आली आणि त्याला म्हणाली, आपण खरंच हे करणार आहोत का? दुसरा काही मार्ग नाही का? आपण पळून जाऊन लग्न करून कुठेतरी दुसरीकडे राहूया. पण प्रदीप तिच्याकडे पाहत थोडा वेळ गप्प राहिला आणि मग हळू आवाजातच म्हणाला, या जगात आपल्याला एकत्र राहू देणार नाहीत वनिता. सगळे आपल्याला चुकीचं म्हणतील. म्हणून एकच मार्ग आहे आता आपला, सोबत शेवट करणं. वनिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं होतं की तिचं आयुष्य आता इथेच संपणार आहे. पण त्याचबरोबर तिला एक विचित्र शांतताही जाणवत होती, कारण तिचा विश्वास प्रदीपवर पूर्ण होता. तिला वाटत होतं की तो तिच्या सोबत आहे आणि काहीच चुकीचं होणार नाही. तो आपल्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे. कालव्याच्या काठावर दोघेही उभे होते. पाण्याचा आवाज अधिकच स्पष्ट ऐकू येत होता. प्रदीपने एकदा आजूबाजूला पाहिलं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. कुठेही कोणीच नव्हतं. अंधारात त्याच्या डोळ्यात त्या क्षणी वेगळी चमक दिसून गेली. पण वनिताने ते लक्षात घेतलं नाही. तो थोडासा पुढे आला आणि म्हणाला, आपण एकत्र उडी मारूया. एकत्रच शेवट करू. वनिताने मान हलवली. तिचं मन पूर्णपणे भावनांच्या भोऱ्यात अडकलेलं होतं.
तिला तिचं घर, मुलं आठवली, पण त्याचबरोबर नवरा सतीश आणि त्याचा राग आठवत होता. पण त्या क्षणी तिला वाटत होतं की हेच योग्य आहे, पुन्हा त्या दलदलीत जाण्यापेक्षा. दोघेही कालव्याच्या काठावर आले. पाणी खोल आणि काळसर दिसत होतं. प्रदीपने तिचा हात धरला. त्या क्षणी वनिताला वाटलं की तिचं आयुष्य आता त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? प्रदीपने विचारलं. वनिता हलकेच म्हणाली, हो. आणि पुढच्याच क्षणात जे घडलं ते तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. प्रदीपने अचानक तिचा हात अधिकच घट्ट पकडला आणि तिला जोरात ढकललं. वनिता काही समजायच्या आत पाण्यात पडली. थंड पाणी तिच्या अंगावर आदळलं. ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण पाणी तिच्या तोंडात जाऊ लागलं. अंधारात तिचे हात वर येत होते. मदतीसाठी ती झगडत होती. प्रदीप, वाचव मला. तिचा आवाज पाण्यातच विरघळला. पण वरती प्रदीप तसाच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त शांतता होती. तो काही क्षण तिला बघतच राहिला. वनिता पाण्यात झगडत होती, पण पाणी वेगाने तिला ओढत होतं. त्या क्षणी प्रदीपने एक भयानक निर्णय घेतला होता. त्याने स्वतःही कालव्यात उडी मारली. बाहेरून पाहणाऱ्याला वाटलं असतं की तो तिला वाचवायलाच गेला आहे. काही क्षण तो पाण्यात दिसत राहिला. मग अचानक तो थोडासा बाजूला सरकला. त्याला पोहता येत होतं. तो हळूहळू कालव्याच्या काठावर असलेल्या झुडपांकडे पोहत गेला. वनिता मात्र आता पूर्णपणे पाण्यात हरवत चालली होती. तिचा आवाज कमी होत गेला. हात हलणं थांबलं आणि काही क्षणात ती पाण्यात बुडाली. अंधारात फक्त पाण्याचे तरंग दिसत होते. प्रदीप झुडपांमधून बाहेर आला. त्याचा श्वास थोडासा वाढलेला होता. कपडे ओले झाले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. उलट एक विचित्र समाधान होतं. त्याने मागे एकदा कालव्याकडे पाहिलं. त्याला वनिता आता दिसत नव्हती. तो काही वेळ तिथेच उभा राहिला. मनाशीच म्हणाला, वनिता, मी आपल्या नात्याला नाव देऊ शकत नाही. मग हळूच तिथून निघून गेला. अंधारात त्याची सावली रस्त्यावर हरवत गेली. त्या रात्री तो थेट आपल्या घरी गेला. घरात पत्नी झोपलेली होती. त्याने शांतपणे कपडे बदलले आणि काहीच झालं नाही अशा प्रकारे झोपण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या डोक्यात सतत तीच घटना फिरत होती. तरीही त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची कोणतीही छाया नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरलू लागली. वनिता घरी आली नाही. सतीश आधी शांत होता. त्याला वाटलं की ती रागात कुठेतरी गेली असेल, बरोबर घरी येईल. पण दिवस सरत गेला तरी ती परत आली नाही. फोन बंद होता. कोणालाही तिचा पत्ता लागत नव्हता. संध्याकाळपर्यंत सतीशचा धीर सुटला. तो गावभर शोध घेऊ लागला. शेजारी, नातेवाईक, मैत्रिणी, कोणालाच काहीच माहिती नव्हती. आणि शेवटी काळजी आणि भीतीने भरलेल्या मनानं तो पोलीस ठाण्यात गेला. माझी बायको हरवली आहे. काल रात्री घरातून ती निघून गेली आणि परत आलीच नाही. पोलिसांनी नोंद घेतली. पण सुरुवातीला हा नेहमीचाच हरवलेल्या व्यक्तीचा प्रकार वाटत होता. पण सतीशच्या मनात मात्र वेगळीच शंका होती. त्याला कुठेतरी जाणवत होतं की हे साधं हरवणं नाही. दुसरीकडे प्रदीप मात्र पूर्ण शांत होता. तो गावात नेहमीप्रमाणे फिरत होता. लोकांशी बोलत होता. जणू काही घडलंच नाही. पण त्याच्या मनात एकच विचार होता, आता सगळं संपलं. पण त्याला अजून माहिती नव्हतं की कालव्याजवळ जे काही घडलंय त्याचा शेवट अजून झालेला नाही आणि सत्य हळूहळू बाहेर येणार होतं. वनिताच्या गायब होण्याला आता 2 दिवस उलटले होते. शेवारात शांतता होती, पण त्या शांततेच्या आत भीती वाढत चालली होती. सतीश पूर्णपणे तुटलेला होता. त्याची बायको रागात घरातून निघून गेली होती, पण ती परत आलीच नाही ही गोष्ट त्याला आतून खाऊ जात होती. तो वारंवार पोलीस ठाण्यात जात होता, चौकशी करत होता, प्रत्येक शक्यता सांगत होता. पण सुरुवातीला पोलिसांनाही हे एक साधं हरवलेलं प्रकरण वाटत होतं. पण सतीशच्या मनात मात्र वेगळीच शंका होती. वनिता शेवटची कोणाला भेटली होती? कुठे गेली होती? त्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू एका नावावर येऊन थांबत होती. ते म्हणजे प्रदीप. सतीशला आधी थोडासा संशय होता, पण आता तो पूर्णपणे खात्रीकडे झुकत होता. कारण गावात कुजबूज सुरू झाली होती. वनिता आणि प्रदीप यांच्यात अनैतिक संबंध होते. ही गोष्ट जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा तपासाची दिशा बदलू लागली. पोलिसांनी सर्वात आधी वनिताचा मोबाईल रेकॉर्ड तपासला. शेवटचा कॉल प्रदीपला केलेला होता आणि वेळ होती त्या रात्रीचीच. हे पुरेसं होतं तपासाला वेग देण्यासाठी. प्रदीपला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. तो अगदी शांतपणे पोलीस ठाण्यात आला. चेहऱ्यावर कुठलीही घबराट नव्हती.
उलट तो स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत होता. मी काहीच केलं नाही साहेब. त्या नवरा-बायकोचं भांडण झालं होतं. ती रागात घरातून निघून गेली होती. पुढे काय झालं मला काही माहिती नाही. पण पोलिसांच्या नजरेत आता प्रश्न वाढत चालले होते. तू त्या रात्री तिच्यासोबत शेवटचं कुठे भेटलास? प्रदीप थोडासा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, कालव्याजवळ. पण ती फक्त बोलायलाच आली होती. मी तिला समजून सांगितलं, परत घरी जाण्यास सांगितलं आणि तिथून निघून गेलो. त्याच्या आवाजात खूप आत्मविश्वास होता, पण तपास अधिक खोल जात होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कालव्याजवळ काही पुरावे मिळाले. ओल्या पावलांचे ठसे, झुडपामध्ये दाबलेली जमीन आणि एका फाटलेल्या कपड्याचा तुकडा. तो वनिताच्या साडीचाच होता हे नंतर स्पष्ट झालं. आता हे हरवलेल्या व्यक्तीचं प्रकरण राहिलं नव्हतं. हे संशयास्पद मृत्यूचं प्रकरण बनत चाललं होतं. पोलीस पुन्हा प्रदीपकडे आले. यावेळी प्रश्न अधिक कठोर होते. त्या रात्री तू पाण्यात का गेलास? प्रदीप थोडासा अस्वस्थ झाला, पण चेहरा शांत ठेवण्याचा प्रयत्न करतच तो म्हणाला, ती पडली म्हणून मी तिला वाचवायला आत गेलो, पण ती पाण्यात दिसेनाशी झाली. पण पोलिसांना आता त्याच्या बोलण्यात विसंगती दिसू लागली होती. एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. प्रदीपला पोहता येत होतं. जर त्यांना दोघांनाही आत्महत्या करायची असेल तर तो सुरक्षित बाहेर कसा आला? आणि जर तो बाहेर आला तर त्याने वनिताला का वाचवलं नाही? जर त्याला पोहता येत होतं तर? तपास अधिकच वेगाने सुरू झाला. कालव्याच्या आसपासच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली. एका शेतकऱ्याने सांगितलं की त्या रात्री त्याने 2 लोकांना कालव्याजवळ पाहिलं होतं आणि नंतर एकच व्यक्ती तिथून बाहेर आला. हे ऐकून पोलिसांचा संशय आणखीन घट्ट झाला. आता प्रदीप अडचणीत येत चालला होता. दुसरीकडे सतीश पूर्णपणे कोसळला होता. तो सतत एकच गोष्ट म्हणत की ती असं काही करू शकत नाही, काहीतरी मोठं झालंय तिच्यासोबत. आणि तो बरोबरच होता. तिसऱ्या दिवशी सकाळी कालव्याजवळून एक धक्कादायक बातमी आली. पाण्यातून एका महिलेचा मृतदेह सापडला. संपूर्ण परिसर हादरला. वनिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आता हे स्पष्ट झालं होतं की ती जिवंत नाही. सतीशचा आणि त्याच्या मुलांचा आक्रोश पाहून पोलीसही शांत झाले. पण खरी तपासणी आता सुरू झाली होती. ती मेली कशी? पोस्टमॉर्टम रिपोर्टने सत्याचा पहिलाच मोठा धक्का दिला. मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे आणि आता सर्व बोटं एका व्यक्तीकडे जात होती. तो म्हणजे प्रदीप. त्याला पुन्हा अटक करून त्याची चौकशी सुरू झाली. यावेळी त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. पोलिसांनी त्याला पुरावे दाखवायला सुरुवात केली. कॉल रेकॉर्ड्स, घटनास्थळ, साक्षीदार आणि पाण्यातून मिळालेले काही पुरावे. प्रदीप गप्प झाला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर आता भीती दिसू लागली. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर तो बोलला, मी फक्त तिला थांबवू इच्छित होतो. पोलीस थांबले. काय थांबवू इच्छित होतास? प्रदीपचा आवाज आता बदलला होता. ती माझ्यासोबत कायमच राहण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होती. ती म्हणत होती की मी माझं घर सोडावं, मुलं बायको सोडावी, पण मी ते करू शकत नव्हतो. मला दोन्हीही हवं होतं. आता सत्य हळूहळू उघड होत होतं. तो पुढे म्हणाला, त्या रात्री मी तिला घाबरवलं, म्हटलं आपण दोघंही जीवन संपू, आणि ती खरंच तयार झाली. पोलीस शांतपणे ऐकत होते आणि मग तो सर्वात मोठा कबुली जबाब आला. ती पडली आणि मी तिला वाचवलं नाही. त्या एका वाक्याने संपूर्ण केस बदलली. हे आता अपघात नव्हतं, हे जाणून बुजून केलेलं एक कृत्य होतं. वनिताच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि भावनांचा गैरवापर करून घेतलेला शेवट होता. प्रदीपचा मुखवटा पूर्णपणे फाटला होता. तो माणूस जो स्वतःला प्रेम करणारा साथीदार म्हणवत होता, तोच आता एका महिलेच्या मृत्यूचा जबाबदार ठरत होता. सतीशला जेव्हा ही गोष्ट समजली, तो पूर्णपणे तुटला. तो फक्त एकच वाक्य म्हणाला की असल्या माणसासाठी माझ्या बायकोनं संसार उद्ध्वस्त केला. मुलांचा माझा विचार तिने केला नाही. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्यानं क्षणात तिचा खून केला. पण ह्या अनैतिक संबंधांमुळे तिनं तिचा जीव गमावला. मित्र आणि मैत्रिणींनो, ती घटना आता फक्त एक बातमीच राहिली नव्हती. ती एक शिकवण बनली होती. प्रेम, विश्वास आणि भावनांच्या आड लपलेला स्वार्थ किती भयानक रूप घेऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण होतं. वनिता हरवली होती, पण तिच्या मागे राहिलेलं सत्य सगळ्यांनाच हादरवून गेलं होतं. आणि प्रदीप, तो आता स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकलेला होता. त्याला काय शिक्षा होईल कुणास ठाऊक, पण त्यानं स्वतःचं तसंच वनिताचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. 2 संसार आता तुकले होते. दोघांचीही मुलं अनाथ झाली होती. कारण फक्त अनैतिक संबंध. ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही, ही आपल्या समाजात घडणाऱ्या अनेक नात्यांची, भावनांची आणि चुकीच्या निर्णयांची एक जिवंत सावली आहे.
वनिताची गोष्ट आपल्याला एक कठोर सत्य दाखवते. भावनिक कमतरता, संवादांचा अभाव आणि चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला अंधविश्वास यामुळे आयुष्य किती भयानक वळण घेऊ शकतं. संसारात भांडणं होतात, मतभेद होतात, कधीकधी एकटेपणाही जाणवतो. पण त्या क्षणी घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभराची किंमत मागतात. वनिताला तिच्या आयुष्यात समजून घेणारा माणूस हवा होता, आधार हवा होता, पण तिने निवडलेला मार्ग चुकीचा होता. तिने तिच्या वेदनांवर उपाय शोधण्याऐवजी त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या पळण्याचा शेवट तिच्या मृत्यूत झाला. दुसऱ्या बाजूला प्रदीप, त्याने प्रेम या शब्दाचा वापर केला, पण त्याच्या मनात प्रेम नव्हतं, स्वार्थ होता. त्याला 2 आयुष्य हवी होती, एक घरासाठी आणि एक स्वतःच्या इच्छांसाठी. पण जेव्हा जबाबदारीची वेळ आली तेव्हा त्याने सगळ्यात सोपा आणि क्रूर मार्ग निवडला. एका विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीचा त्याने जीव घेतला. ही घटना आपल्याला शिकवते की प्रेम कधीच लपवून, फसवून आणि इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करून जगता येत नाही. जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज आणि चुकीचे निर्णय जन्म घेतात. अंधविश्वास हा सगळ्यात मोठा धोका असतो, विशेषतः नात्यांमध्ये. सतीशची ही बाजू तितकीच महत्त्वाची आहे. त्याचा राग, त्याचा कठोरपणा आणि संवादाचा अभाव यामुळे त्याच्या संसारात दरी निर्माण झाली. कधीकधी फक्त ऐकून घेणं आणि समजावून घेणं इतकंच केलं तरी अनेक नाती वाचू शकतात. आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे या सगळ्यात सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं तर त्या 2 निष्पाप मुलांचं, ज्यांनी आपली आई गमावली आणि वडिलांना तुटताना पाहिलं. त्यांच्या आयुष्यावर हा डाग कायमचा आता राहणार आहे. म्हणूनच या कथेचा संदेश खूप स्पष्ट आहे की नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा, अडचणी आल्या तर संवाद साधा, पळ काढू नका, क्षणिक भावनांवर आयुष्याचे मोठे निर्णय अजिबात घेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण कधीकधी आपण ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तोच आपल्या आयुष्याचा शेवट लिहितो. वनिता तर आता गेली, पण ज्याच्यामुळे गेली तो प्रदीप आता जेलमध्ये आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. त्याला काय शिक्षा व्हायला हवी खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. या घटनेमध्ये चूक नक्की कोणाची ते सुद्धा खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.